माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। खरं तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय, कदाचित उद्या किंवा परवापासून आपले रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील। बरं, गेल्या काही दिवसापासून आपण डिस्कशन केलेलं नाही आहे मार्केटविषयी किंवा जे काही डेली ॲनालिसिस असतं ना, किंवा या आठवड्याचं वीकली ॲनालिसिससुद्धा आपण केलेलं नाही आहे। पण वेळ मी जे काही चार्ट शेअर करतो किंवा आज सकाळी मी एक व्हॉइस नोट शेअर केलेली होती, त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं होतं की ही मुवमेंट कशाने तुम्ही जस्टिफाय करू शकता किंवा या मुवमेंटच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असू शकतं। ग्लोबल पॉझिटिव्ह आहेत किंवा इतर साऱ्या गोष्टी आहेत। आपलं मार्केट आत्ता खरं रंगात येते अशी परिस्थिती आहे, म्हणजे आपण ट्रेंड चेंज झाला आहे का, गेल्या काही दिवसापासून जो फॉलो होतोय, काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा काही महिन्यांपासून ट्रेंड चेंज झाला आहे का, तर अजूनही तो झालेला नाही आहे। आपण त्याच ट्रेंडमध्ये आहोत, परंतु चेंज होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहेत। बरं, आजची जी काही मुवमेंट झालेली आहे ना, त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं कारण काय असेल तर ते ही कॅन्डल आहे। पहा काय होत होतं, गेल्या काही दिवसांपासून ही जी लेवल आहे तिथे कंटिन्युअस आपल्याला रेजिस्टन्स फेस करताना मार्केट पाहायला मिळत होतं। ती लेवल होती 570 575। बरं, झालं तर काय काल की गिफ्ट निफ्टी तुम्हाला जवळजवळ 125 ते 150 पॉईंट गॅपअप दाखवत होती आणि झालं नाही आहे। तिथे -40 पॉईंट आपल्याला ओपन होताना किंवा गॅपडाऊन ओपन निफ्टी होताना पाहायला मिळाली आणि पहिल्या 1 ते 2 मिनिटामध्येच मार्केटने जवळजवळ 125 पॉईंट म्हणजे जे काही गिफ्ट निफ्टी दाखवत होती ना तेवढी मुवमेंट दिली। मग हे का झालं हे समजून घेणं खूप गरजेचं असतं। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लॉंग टर्ममध्ये बेनिफिशियल ठरतात। जर तुम्हाला ट्रेडर बनायचं असेल तर काय होतंय पडद्याच्या पाठीमागे, जे चार्टवरती दिसतंय ते तर तुम्ही ॲनालिसिस करू शकता, कॅन्डल बनल्याच्या नंतर ठरवू शकता, पण त्याच्या पाठीमागे काय घडलंय ना हेही तेवढंच महत्त्वाचं असतं। तर इथे काय झालेलं आहे, मोठ्या पोझिशन कोणाला तरी बनवायची संधी होती किंवा त्यांनी ती संधी निर्माण केलेली आहे। मग ते ऑपरेटर असू शकतात, एफआयज असू शकतात, डीआयज असू शकतात, आपल्याला माहिती नाही कोण आहे, परंतु नक्कीच मोठे प्लेयर आहेत ज्यांनी इथे बाईंग केलेलं आहे आणि त्यानंतर मार्केट एक शार्प अपमूव्ह दिलेला आहे। बरं, काय होतं ज्यावेळेस असं कधीही घडतं ना की अनयुज्युअल कंडिशनमध्ये मार्केट गॅपडाऊन किंवा ती लेवल कोणतंही टेक्निकल ॲनालिसिस नसताना किंवा कोणताही आधार नसताना त्या लेवलला मार्केट जर पोहोचतं एखादी कोणतीही लेवल, तर तिथे महत्त्वाच्या पोझिशन बनलेल्या असतात आणि याचा अर्थ जर इथे बाईंग पोझिशन बनलेल्या आहेत ना, तर नक्कीच ॲटलिस्ट 5% आपण पकडून चालूयात, ॲटलिस्ट 5%चा मूव्ह बाकी असतो। 3-4% सुद्धा मोठा मूव्ह आहे, परंतु ॲटलिस्ट 3 ते 5%चा मूव्ह बाकी असतो, जो ही लेवल टेस्ट करायच्या अगोदर येण्याची शक्यता 70 ते 80% असतो। लक्षात घ्या, 70 ते 80%। त्यामुळेच कालचं जसं क्लोजिंग झालं ना, मी 4 BTST घेऊन गेलो। नॉर्मली फेब्रुवारी असेल किंवा मार्च असेल एवढे BTST घेऊन जाणं खूप रिस्की आहे, परंतु काल 4 BTST, मग तो सेन्सेक्समध्ये होता, निफ्टी होता, बँक निफ्टी होता आणि फिन निफ्टी एक होता। अशा पद्धतीने 4ही BTST घेऊन गेलो आणि आजचे जे काही कामकाज आहे ते आपल्याला पाहायला मिळाले। मुद्दा म्हणूनच व्हिडिओ बनवत नाही गेले काही दिवसापासून, म्हणून हे सांगितलेलं आहे। ते वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा पाहिजे तर डिस्कस करेल। आजचा सुद्धा व्हिडिओ छोटा असणार आहे। आता अगदी महत्त्वाच्या लेवल समजून घेऊ। त्या अगोदर एक जो ट्रिगर पॉईंट ठरू शकतो ते आहेत आपले ट्रम्प तात्या आणि पुतीन साहेब यांची जी काही भेट होणार आहे आज, म्हणजे अमेरिकेत आज दिवसा म्हणजे आपल्यासाठी रात्री होईल, म्हणजे सकाळपर्यंत आपल्याला क्लिअर असेल। आता जे सीज फायर होणार आहे ना, जर पुतीनने त्याला मान्यता दिली ना, तर ही मुवमेंट याच पद्धतीने कंटिन्यू राहू शकते किंवा काही जास्त निगेटिव्ह नाही बोलले तर या पद्धतीचं कामकाज आपल्याला काहीसं पाहायला मिळू शकतं। पण जर यांनी नकार दिला तर मात्र हे जी काही मुवमेंट चाललेली आहे ना गेल्या 2-3 दिवसापासून त्याला ब्रेक लागताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। एवढं सिंपल आहे हे। आता लेवल कोणत्या महत्त्वाच्या असू शकतात। आता जी महत्त्वाची लेवल असणार आहे ना उद्या, हा जो काही फॉल किंवा हे प्रॉफिट बुकिंग छोटंसं काय आलं तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा, 1.4 1.5 पर्यंत PCR पोहोचलेला होता, कंटिन्युअस मुवमेंट होती। एक प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं होतं आणि ते येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता इथे ही लेवल उद्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे। ती लेवल येऊ शकते 22,690, म्हणजे जोपर्यंत तुम्ही मोठे लेवल येतील, कारण का आजची मुवमेंट चांगली मोठी झालेली आहे, 300-350 पॉईंट जर स्क्रीनवरती आपण पाहतोय, तर उद्यासाठीचे सपोर्ट रेजिस्टन्ससुद्धा मोठे असणार आहेत। म्हणजे 22,690 ही जी लेवल आहे ना, तोपर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटर्जी तुम्हाला यूज करायची आहे। आता महत्त्वाचं काय झालं, क्लोजिंग 800च्या वरती आलेला आहे। जो काही गॅप बनलेला होता ना निफ्टीमध्ये 750 ते 575च्या आसपास, एकदा लेवल परफेक्ट चेक करून घ्या डॉट काय आहेत, पण तिथे जो गॅप बनला होता ना तो गॅप फिल होऊन त्याच्यावरती मार्केट क्लोज झालेला आहे, म्हणजे नक्कीच पॉझिटिव्ह आहे। आता याच्यावरती 860 वरती फोकस करा, म्हणजे जर मार्केट फ्लॅट किंवा थोडंफार गॅपडाऊन ओपन होऊन वरती जाताना 860 ब्रेक करतं, डेफिनेटली एक बाईंग पोझिशन बनू शकते। पण त्यामध्ये जे उद्यासाठीचे टार्गेट तुमच्यासाठी येऊ शकतात ना, ते आहेत 22,920, 22,980 आणि जर अजून चांगलं काही होताना पाहायला मिळालं तर 23,040 आणि 23,120 पर्यंतच्या लेवलसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर
23,120 पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. उद्या आता एवढी मोठी मुवमेंट आहे, उद्या 23,120 येण्याची शक्यता थोडी कमी आहे. जे लॉजिकल टार्गेट आहे ते आपण घेऊन चालणार आहोत 22,980 23,000 इथपर्यंत आपण जाताना पाहू शकतो. आता डाऊन साईडसुद्धा तयार राहिलं पाहिजे. जर 680 690 ही लेवल ब्रेक होती ना, तर एक डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळू शकते आणि कदाचित मग हा जो काही गॅप बनतोय ना, आजचं जे काही गॅप ऑफ ओपनिंग आहे ना, ते फील होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण त्याच्यानंतर लॉजिकल 60 70 पॉईंटचं टार्गेट तुम्ही प्लेस करू शकता. याच्यापेक्षा जास्त किंवा एक्स्ट्रा करण्याचा काही प्रयत्न करू नका. 690 पर्यंत बाय ऑन डिप्स. कदाचित एखादी मोठी रेड कॅन्डल बनेल आणि वाटेल की आपल्याला सेलिंग पोझिशन क्रिएट करायची, पण तसं करण्याची आवश्यकता नाही आहे. जर मार्केट इथे ते सस्टेन करतं आहे, एखादे काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म करते आणि नंतरून ब्रेकडाऊन येतोय, तरच आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, तर बँक निफ्टी गेल्या काही दिवसापासून निफ्टीच्या तुलनेमध्ये सस्टेन करत होती. म्हणजे नक्कीच मुवमेंट नव्हती बँक निफ्टीमध्ये. तुम्ही चार्ट पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की मुवमेंट काहीच नव्हती बँक निफ्टीमध्ये. पण आज एक चांगली मोठी मुवमेंट आपल्याला जवळजवळ 1200 पॉईंट. एक आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं होतं की निफ्टीमध्ये 500 पॉईंटची मुवमेंट येऊ शकते, बँक निफ्टीमध्ये 1200 किंवा 1500पर्यंत मुवमेंट येऊ शकते. तर ते होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अगदी थोडक्यात फक्त बँक निफ्टीच्या लेवल सांगून ठेवतो. बँक निफ्टीसाठीची जी लेवल आहे ती आहे 49,450. ही लेवल जर ब्रेक होती तर तुम्ही 50,000च्या दिशेने जाण्यासाठी तयार आहात. परंतु टार्गेटच्या हिशोबाने जर बोलायचं झालं तर 49,600 आहे, 49,800 आहे, मी राऊंड फिगर सांगतो, आणि त्यानंतर 50,000 ही जी लेवल आहे त्यासाठी आपण तयार होतो. इथे सुद्धा 49,150 ही जी लेवल आहे किंवा 49,175 या लेवलपर्यंत तुम्ही बाय ऑन डिप्सचा विचार करू शकता. म्हणजे इथपर्यंत तुम्ही बाय ऑन डिप्सचा विचार करू शकता. जर याच्या खाली निघतोय ना, तर थोडं शंका किंवा डाऊट घेण्यासाठीची जागा आहे. पण ॲक्च्युअल जो काही सेलिंग प्रेशर आहे तो 48,930 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच बँक निफ्टीमध्ये आता प्रेशर पाहायला मिळेल. मग त्यानंतर 48,800 आहे, 48,600 आणि 48,400पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. मार्केट पॉझिटिव्ह आहे, ग्लोबल पॉझिटिव्ह आहे. फक्त तेवढं एक लक्ष ठेवा, पुतीन आणि ट्रम्प आता काय करतायत याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. आणि काही चेंजेस असतील तर मी नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. तुम्ही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. व्हिडिओ थोडे छोटे आहेत किंवा फक्त लेवल डिस्कस करतोय. 4-5 दिवसामध्ये रेग्युलर जे काय असेल लॉजिकल डिस्कशन, ग्लोबल मार्केट असेल किंवा आपलं मार्केट असेल किंवा DIs FIs यांचं काय आहे त्यावरती आपण डिटेल व्हिडिओमध्ये चर्चा करत जाऊ. पण काही अजून 2-3 दिवस तरी या पद्धतीनेच व्हिडिओ असतील. तर याच्यासाठी एवढंच. जरी माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.